अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम काय असणार आहेत, कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर गुरुचरित्र सप्ताह पारायणाची सुरुवात किती तारखेला करावी, अशी छान आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर गुरुचरित्र पारायण सप्ताह पारायण हे स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्याला 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान करायचं आहे. 9 एप्रिलला आपण सुरुवात करणार आहोत आणि सांगता आपण 15 एप्रिलला करायची आहे. श्री गुरुचरित्र हा अतिशय अमृततुल्य असा ग्रंथ, याला 5वा वेद देखील म्हटलं जातं. म्हणूनच जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची संकट असतील, दुःख असतील, त्यांचं निराकरण व्हावं, निवारण व्हावं, संकट दूर व्हावी, यासाठी तुम्ही करू शकतात. त्यानंतर मुलामुलींचे विवाह जमण्यामध्ये अडचणी येत असतील, त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकतात. काहींना संतती प्राप्तीमध्ये अडचणी असतील किंवा अपत्य झालं तरी काही ना काही जर त्यात व्यंग निघत असेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात. त्यानंतर जर नोकरीच्या समस्या असतील किंवा नोकरी मिळाली तरी ती टिकत नसेल किंवा हवा तसा मोबदला मिळत नसेल, त्याचबरोबर जर समजा तुमच्या घरात भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, नवरा बायकोचं एकमेकाशी पटत नसेल किंवा अगदी घटस्फोटापर्यंतच्या गोष्टी घरात होत असतील, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही तुमचा संसार सुखाचा व्हावा आणि दत्त महाराजांची, आपल्या स्वामींची आपल्यावर अखंड कृपा राहावी, त्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात. म्हणजेच काय, तर जीवनातील कोणतेही संकट, दुःख असतील, आर्थिक समस्या असतील, नोकरीच्या समस्या असतील किंवा वैवाहिक जीवनातील काही अडचणी असतील, त्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं, जर सर्व व्यवस्थित असेल भगवंताच्या कृपेने, तर अशा वेळेला तुम्ही स्वामींची अखंड कृपा आपल्यावर राहावी आणि एक सेवा भावनेने सुद्धा तुम्ही स्वामींची सेवा म्हणून तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्र पारायण जरूर करू शकतात. त्यानंतर की गुरुचरित्र पारायण कोणी करावं, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, महिला असतील, पुरुष असतील, विधवा असतील किंवा जे कोणी असतील, अगदी प्रत्येक जण गुरुचरित्र पारायण करू शकतं. त्यानंतर की पारायण करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा कोणते नियम पाळावे, तर पहा, त्याच्यात सर्वात पहिला नियम असणार आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य पालन. दुसरा म्हणजे मांसाहार करायचा नाही. जी व्यक्ती पारायण करणार आहे ती तर करणारच नाही, पण घरातील व्यक्तींनी सुद्धा सप्ताह पूर्ण होईपर्यंत घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही किंवा बाहेरून आपल्या घरामध्ये पार्सल वगैरे आणायचं नाही. त्यानंतरचा तिसरा नियम की परान्न घ्यायचं नाही. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण, पाणी, चहा, नाश्ता जे काही असेल ते. त्याचबरोबर की समजा घरात एखाद्या वेळेस कोणी तुम्हाला काही वस्तू किंवा काही पदार्थ दिलेले असतील, तर ते 2-4-8 दिवस अगोदर दिलेले पदार्थ आपल्या घरात असतील, तर त्यावेळेला आपण पारायण काळात आपण ते ग्रहण करायचे नाहीत, ते खायचे नाहीत. ते सुद्धा परान्नच म्हटलं जातं. त्यानंतर की जेव्हा आपण पारायण करत असतो त्यावेळेला जी व्यक्ती पारायण करत असेल त्या व्यक्तीने बाहेरचे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. जसं की कधीतरी बाहेर आपण जेवायला जात असतो, तर अशा वेळेला सुद्धा आपण बाहेर जाऊन जेवायचं नाही. म्हणजे जे काही तुम्ही जेवणार असतील तर ते घरीच बनवायचं आहे, बाहेरून पार्सल आणायचं नाही किंवा आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचं नाही. तेवढे 7 दिवस हे नियम आपण पाळायचे आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा नियम की आपण जेव्हा हे पारायण करत असू त्यावेळेला आपलं मनसुद्धा शांत असायला हवं. त्याचबरोबर घरात वादविवाद, भांडणं होणार नाही, या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला हवं. कारण काही वेळेला आपण पारायण करत असतो आणि घरातील व्यक्ती जर आपल्या मनासारखं ते वागत नसतील, तर अशा वेळेला आपली साहजिकच चिडचिड होते. पण त्यावेळेला आपण पारायण करत आहोत आणि त्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे, पण घरातील व्यक्तींवर चिडचिड करून घरात वादविवाद आणि घरातील वातावरण खराब होणार नाही, याकडे आपण स्वतः लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं की शक्य होईल तेवढं आपण पारायण काळामध्ये मौन धारण करावं. म्हणजेच काय की जेवढं गरजेचं असेल तेवढंच आपण बोलायचं आहे. बऱ्याच वेळेला असं आपण पाहिलंसुद्धा असेल की आपण सकाळी पहाटे लवकर उठून पारायण वगैरे करतो, सर्व काही छान होतं आणि नंतर दुपारी आपल्याकडे वेळ असतो. मग दुपारी अशा वेळेला आपण याला फोन कर किंवा त्याला फोन कर आणि फोन केल्यानंतर आपण गरजेचं असेल तर ठीक आहे, पण
कारण नसताना उगाच आपण फोनवर 2-2, 3-3 तास बोलत बसू नये. कारण काही वेळेला आपल्या इतर वेळेच्या बोलण्यामध्ये काय असतं, की आपण उगाच याचा त्याचा विषय आपण बोलत असतो. मग ते एक निंदाच म्हटली जाते. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलत असतो. 2 जण बोलत असताना तिसऱ्याचा विषय आपण जेव्हा बोलतो, तर ते तशा पद्धतीचं आपल्याकडून ते पातक होऊ नये म्हणून कमीत कमी बोलावं, गरजेचं असेल तेच बोलावं. त्यानंतर की घरातील व्यक्तींशी सुद्धा जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं बोलावं. व्यवस्थित हे करायचं आहे, पण अनावश्यक बोलणं टाळायचं आहे आणि जास्तीत जास्त गरज नसताना आपण शांत राहून नामस्मरण करायचं आहे. कारण जेव्हा आपण पारायण करत असतो, तर त्यावेळेला आपण जणू काही त्या काळात गेल्यासारखं आपल्याला वाटत असतं. जेव्हा तुम्ही मनापासून ते पारायण वाचतात, अध्याय पठण करत असतात, त्यावेळेला ते अध्याय पठण करताना आपण स्वतः त्या काळात आहोत असं आपल्याला जाणवत असतं आणि नंतरसुद्धा आपल्या मनात आपलं चिंतनसुद्धा तेच होत असतं. मग अशा वेळेला जर आपण इतर गोष्टी आपल्या डोक्यात टाकल्या, की ही असं बोलली, ते तसं झालं, इकडे असं घडलं, तिकडे तसं घडलं, असं जर आपण केलं तर आपलं जे चिंतन आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो, अडथळा येतो. म्हणून आपण शक्यतो अशा प्रकारचं टाळायचं आहे आणि त्यावेळेला आपण जे काही पठण केलं आहे तेच आपण चिंतन मनन करायचं आणि त्याच्यातून सुद्धा आपण शिकायचं आहे. त्याचबरोबर आपण अखंड नामस्मरण जरूर करायला हवं. त्यानंतरचा नियम की ह्या पारायण काळामध्ये आपण काळ्या निळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही. अगदी नवेच परिधान करायला हवेत असं नाही. जे असतील ते फक्त स्वच्छ धुतलेले कपडे घालून आपण पारायण करायचं आहे. शक्यतोवर महिलांनी जे काही आपले नाईटी वगैरे असतात किंवा नाईट ड्रेस, गाऊन वगैरे असेल अशा पद्धतीचं वस्त्र परिधान करून पारायण करायचं नाही. बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं सुद्धा आहे. म्हणून सांगते की अगदी आपलं साधा ड्रेस असेल किंवा साडी नेसली तर अतिउत्तम. अशा पद्धतीने करा. त्याच्याने सुद्धा ते खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला एक पॉझिटिव्ह वाटत असतं. घरातही काहीतरी आपण छान होतंय, आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती त्यामुळे होत असते. म्हणून ह्या गोष्टींचं पालन जरूर करा. बरेच जण ह्या दिवसांमध्ये चप्पलसुद्धा परिधान करत नाही. शक्य असेल तर जर तुम्ही घरातच राहत असतील तर हरकत नाही, पण नसेल शक्य तर तुम्ही हा नियम नाही पाळला तरीही चालतं. हे आपल्या स्वतःच्या मनाचं आपण ते काही गोष्टी करत असतो. कारण प्रत्येकाचा एक भाव असतो व्यक्त करण्याचा. जसं की काही जण तीर्थक्षेत्री जातात तर चप्पल न घालता अनवाणी ते चालत जातात, तर काही जण शूज वगैरे चप्पल असंही घालतात. म्हणजे हा आपला वैयक्तिक प्रश्न झाला. त्यानंतर महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही हे पारायण करतील तर खाण्यापिण्याचे नियम कोणते की परांना घ्यायचं नाही, पण आपल्या घरातलंच जेवायचं आहे. भात खायचा नाही. त्याचबरोबर वांगी, गवार वगैरे अशा पद्धतीचं सुद्धा खात नाही. मसूरची डाळ असते ती सुद्धा खाल्ली जात नाही. त्यानंतर इतर डाळीसुद्धा खाऊ नये असे त्याचे नियम आहेत. पण कांदा लसूण नसलेलं जेवण करावं एवढं मात्र लक्षात असू द्या. कांदा लसूण न टाकता करायचं आहे. जर समजा पहिल्या दिवशी तुम्ही भाकरी खाल्ली असेल तर 7 दिवस भाकरी आणि जी काही भाजी असेल ती तुम्ही खाऊ शकतात. त्याचबरोबर बटाटे वगैरे तुम्ही खाऊ शकतात. गिलक्याची भाजी, मेथीची भाजीसुद्धा चालते. पण त्यावेळेला फक्त डाळींचा वापर करायचा नाही. खिचडी, भात वगैरे अशा पद्धतीने आपण खायचं नाही. अगदी साधे नियम आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तर बरेच काही पदार्थ आपण खाऊ शकतो, पण ते घरातले असावेत. त्यानंतर महत्त्वाचं की जर समजा तुम्हाला हे नियम तर पाळायचेच आहेत, पण त्यासोबतच जर कुठे गावी जावं लागणार असेल आणि महिला असतील किंवा पुरुष असतील तर त्यांनी बाहेर गावी जरी गेलात तरी त्यांच्या घरचं आपण दुसऱ्याच्या घरी काही खाणं पिणं घेऊ नये. त्यानंतर महत्त्वाचं तिथून आल्यानंतर स्नान करावं आणि त्यानंतर आपण पूजा वगैरे आपली करायची आहे. जर महिला असतील, मासिक धर्म असेल तर अशा वेळेला तुम्ही मासिक धर्माची तुम्हाला तारीख फिक्स माहीत असेल तर तुम्ही पारायण चुकूनही सुरू करू नका. कारण नंतर मग आपल्याला ते वाचण्यासाठी कोणी मिळत नाही किंवा मग ते सर्व अर्धवट झाल्यासारखं वाटतं. अगदी अनियमितपणे तुमचं मासिक धर्म असेल आणि त्यावेळेला तुम्ही पारायण सुरू केलं आणि जर काही नंतरचे 2-3 दिवस असतील तेव्हा जर समजा मासिक धर्म आला तर अशा वेळेला घरातील व्यक्तींकडून ती सेवा पूर्ण करून घ्यायची आहे किंवा जर शेजारी वगैरे कोणी असतील त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही करा किंवा सुतक असेल तर त्यावेळेला सुद्धा तेवढे दिवस आपण पारायण बंद ठेवायचं आहे किंवा कोणी बाहेरची व्यक्ती असेल जी आपल्या भावकीतली नसेल तर त्यांना बोलवून तुम्ही पारायण पूर्ण करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं जर काही कारणास्तव
शक्यतो कुठे म्हणजे मरण धरण वगैरे असं काही असेल आणि तुम्हाला काही अगदी जावंच लागणार असेल, शक्य झालं तर टाळायचं, पण जवळचं असेल आणि जावंच लागणार असेल तर अशा वेळेला तुम्ही जाऊ शकतात. पण तिथलं आपण काहीही खायचं नाही. घरी आल्यावर स्नान मात्र करायचं आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर जर घरातील व्यक्ती पारायण करत असेल, पण त्या व्यक्तीच्या घरातील इतर कोणाचं जर मासिक धर्म असेल, मुलीची असेल, बहिणीची असेल, आईची असेल किंवा बायकोची असेल, तर अशा वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या हातचं आपण खायचं नाही. आणि जेव्हाही पारायणाला बसतील तर गोमूत्र शिंपडायचं, मग पारायणाला बसायचं. थोडे त्यावेळेला नियम पाळायचे आहेत, काही गोष्टी आपण थोड्या वेगळ्या ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं, हे नियम तर आपण पाळायचेच आहेत. खूप कडक असे नियम नाही आहेत, पण हे महत्त्वाचे नियम आहेत. एवढे तरी आपण पाळणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर की जेव्हा तुम्ही पारायण करतील तर पाटाची मांडणी करावी का? शक्य झाल्यास पाटाची मांडणी जरूर करावी. अगदी साधी सोपी अशी मांडणी आहे. ती जागा स्वच्छ करावी. त्या ठिकाणी चौरंग पाट टाकायचा आहे. त्याच्यावर पिवळं किंवा लाल रंगाचं कोणतंही वस्त्र टाकायचं. तिथे सर्वात अगोदर आपण दीप प्रज्वलित करावा. दीप प्रज्वलित झाल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करा किंवा सुपारीसुद्धा ठेवू शकतात. त्यानंतर स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असतील तर अभिषेक करून आपण तिथे स्थापन करावं. फोटो असतील तर छान पुसून वगैरे तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर कलशाची मांडणीसुद्धा करावी. मंगल कलश स्थापन करावा. प्रत्येकाला माहितीच आहे ते. त्यानंतर की छान असं आपण त्या ठिकाणी धूप दीप नैवेद्य अर्पण करावा. नारळ खडीसाखर तिथे तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर तिथे सभोवती रांगोळी काढावी. अखंड दीप तुम्ही 7 दिवस ठेवू शकत असतील तर जरूर ठेवा. नसेल शक्य तर जेव्हा तुम्ही ते पठण करतात तेवढा वेळ तरी दीप तिथे प्रज्वलित असावा. त्यानंतर की जेव्हा तुम्ही पारायण करत असतील तर पारायण केव्हा करावं? पारायण हे ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेलं अतिउत्तम. सकाळी अगदी पहाटे तुम्ही 3:30-4 वाजताही पारायणाला बसू शकतात. जर तुम्ही तेव्हा पारायणाला बसलात तर अगदी 8-9 वाजेपर्यंत ते पूर्ण होतं. आणि जर चुकून तुम्हाला मुलं शाळेत जाणार असतील किंवा अजून काही कारणं असेल, टिफिन वगैरे, तर अशा वेळेला तुम्ही जर प्रत्येक दिवसाचे अध्याय ठरलेले असतात, त्यातले जर कोणते 2-3 अध्याय वाचायचे राहिले तर ते राहिलेले अध्याय तुम्ही दुपारी 12:30-1 नंतर तुम्ही पठण करू शकतात. म्हणजेच पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही ते अध्याय, त्या दिवसाचे अध्याय पठण करू शकतात. फक्त 12 ते 12:30 मध्ये कोणतीही सेवा करायची नाही. अशा पद्धतीने करू शकतात. काही अध्याय तुम्ही सकाळी पठण करा, काही अध्याय तुम्ही 1 ते 4 मध्ये पठण करू शकतात. असं केलं तरी सुद्धा चालतं. पारायण करत असताना मध्येच कोणाशी आपण बोलायचं नाही. लहान बाळ असेल तर त्यावेळेला आपल्याला पर्याय नसतो. तर अशा वेळेला जर तुम्हाला चुकून उठावं लागलं किंवा बोलावं लागलं तर ते चालू शकतं. त्यानंतर की एकदा पारायणाला बसलं तर आपण त्यावेळेला ते आपल्याकडून जास्तीत जास्त पारायण कसं, म्हणजे तेवढे अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर करा. त्यानंतर महत्त्वाचं की ज्यांना कोणाला खाली बसून पारायण करता येणं शक्य नसेल तर अशांनी टेबल खुर्ची घेऊन किंवा जे काही असेल त्याच्यावर तुम्ही बसून पारायण करू शकतात. ग्रंथ हलवायचा नाही. जेव्हा तुम्ही ग्रंथ ठेवत असतात तर ग्रंथ ठेवण्यासाठी छोटा टेबल, स्टूल किंवा लाकडी काही असेल त्याच्यावर ठेवू शकतात, पाटावर ठेवू शकतात. पण ग्रंथ डायरेक्ट ठेवायचा नाही. कुठलं तरी एखादं कापड घ्यायचं, लाल, पिवळ्या, नारंगी रंगाचं कोणतंही वस्त्र घ्यायचं, त्याच्यात आपण ग्रंथ ठेवायला हवा. एकदा पाटाची मांडणी झाली आणि पारायणाला सुरुवात केली तर ग्रंथ हलवायचा नाही. म्हणजे उचलून आपण वरती खाली कुठेतरी कपाटात वगैरे अशा पद्धतीने ठेवायचं नाही. रोजचे आपले अध्याय पठण झाल्यानंतर स्वामींची, दत्त महाराजांची आरती करायची. नैवेद्य जरूर अर्पण करावा. दररोज नैवेद्य तुम्ही साखर, खडीसाखर किंवा दूध साखरेचा वगैरे असा नैवेद्य दाखवू शकतात. फळांचा नैवेद्य दाखवू शकतात. शक्य होत असेल तर पेढे वगैरे अशा पद्धतीनेही करू शकतात. नसेल शक्य तर अगदी साध्या पद्धतीने जरूर करा. त्यानंतर महत्त्वाचं की आणि नंतर जेव्हा आपण पूर्ण जेवण बनवलं असेल तर पूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवायचा. फक्त कांदा लसूण नसलेलं जेवण आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं की हे पारायण करत असताना न चुकता न विसरता दररोज संध्याकाळी, म्हणजेच संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायला मात्र विसरायचं नाही. कारण आपल्याकडून अनावधानाने चुका होत असतात आणि त्या चुकांच्या क्षमा प्रार्थनासाठी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करावं. म्हणजे ज्या काही चुका होतात तर त्याचे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून विष्णू सहस्रनाम स्तोत्र रात्री पठण करा. त्यानंतर की महत्त्वाचं म्हणजे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण 4 श्वान आणि 1 गोमातेला आपण काहीतरी जरूर खाऊ घालावं. गूळ, पोळी वगैरे किंवा डाळ, चण्याची डाळ किंवा गूळ, जसं तुम्हाला जमेल तसं. फक्त 4 श्वान म्हणजे 4 कुत्रे आणि गोमाता यांना आपण जरूर खाऊ घालावं. हिरवा चारा खाऊ घातला गाईला तरीसुद्धा चालू शकतं.
त्याचं महत्त्व काय, की आपण फक्त अन्नदान आपल्या हातून व्हावं आणि गोमाता आणि श्वान यांचं महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे पहिल्या दिवशी करावं. केंद्र असेल किंवा स्वामींचं मंदिर असेल, मठ असेल, जे काही असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, तर त्या ठिकाणी नारळ, खडीसाखर आणि एखादं पुष्प आपण तिथे अर्पण करावं आणि आमच्याकडून हे पारायण करून घ्या स्वामी, अशी स्वामींना मनापासून प्रार्थना जरूर करा. कारण आपली कितीही इच्छा असेल, पण स्वामींची इच्छा असेल तरच आपल्याकडून ते पारायण होत असतं, हे कायम लक्षात असू द्या. पण सर्वात अगोदर की आपण आपली तयारी दाखवायची आहे, आपण सर्व काही व्यवस्थित करायचं आणि त्यानंतर ते नाहीच करू शकलो तर मग आपण म्हणू शकतो की स्वामींची इच्छा नव्हती असं आपण तेव्हा म्हणू शकतो. पण आपण काही न करता म्हटलं की स्वामींची इच्छा असेल तर करून घेतील असं नाही, आपण अगोदर आपली तयारी दाखवायची. तर अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करून मग आपण पारायण दुसऱ्या दिवसापासून सुरुवात जरूर करावी. म्हणजे पारायणाला सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी आपण गोमाता, श्वान यांना ते खाऊ घालायचं आहे आणि केंद्रात सुद्धा आपण दर्शनाला जरूर जायचं आहे. जवळ केंद्र असेल तर दररोज आरतीला जा. सप्ताह पारायण असेल आणि तुमच्या घराच्या जवळ केंद्र असेल तर अशा वेळेला केंद्रात जाऊन जरूर पारायण करावं. कारण सामूहिक पारायणाचे अनन्यसाधारण असं त्याचं महत्त्व असतं. म्हणून शक्य असेल तर तसं करा किंवा घरी पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं. पारायणाची सांगता करताना 7व्या दिवशी आपण ते करायची आहे. इतर वेळेला आपण 7 दिवस पारायण केलं आणि 8व्या दिवशी आपण त्याची सांगता केली किंवा उद्यापन केलं तरी चालू शकतं. पण ह्या वेळेला आपण 15 तारखेलाच आपण ते सांगता करायची आहे. म्हणजे सकाळी आपलं लवकर उठून त्या दिवशी पारायण आपलं राहिलेले अध्याय पूर्ण करायचे आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे बनवून तुम्ही स्वामींची आरती वगैरे करायची आणि त्यानंतर मग जे कोणी तुम्ही जेवायला बोलवले असतील, एखादं जोडपं बोलवलेलं असेल तर त्यांना ते जेवू घालायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना तुम्ही वस्त्रदान करा, दक्षिणा अर्पण करा आणि त्यांना जेवू घाला. महिला असेल त्यांना हळदी कुंकू आणि त्यांची ओटी जरूर भरावी आणि पुरुष असेल तर त्यांना वस्त्र जरूर द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण जरूर करावं. अगदी साधे सोपे नियम आहेत. प्रत्येकाने स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्र पारायण जरूर करा. कारण जेव्हा विशेष पर्व असतात तेव्हा आपल्याकडून ती सेवा होत असते. इतर वेळेला आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो की मी दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करेल, पण आपल्याकडून ते होत नाही. खूप प्रयत्नानंतर कधीतरी ते पारायण होत असतं. म्हणून आपण ही संधी वाया जाऊ द्यायची नाही आहे. प्रत्येकाने पारायण जरूर करा. त्याचबरोबर अजून काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. जे मला माहिती आहे ते मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. माहिती आवडल्यास शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.